नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण बघणार आहोत मस्त असा पिझ्झा घरच्या घरी कसा बनवायचा रेडीमेड पिझ्झा बेसपासून। तर ती ही रेसिपी आपण आज बघणार आहोत। चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी मी सगळ्यात आधी रेडीमेड पिझ्झा बेस आणलेला आहे। आमच्या इथे जवळच्या बेकरीवरून मी घेतलेले आहेत। 35 रुपयाला 2 मिळाले मला। तर तव्यावर थोडंसं बटर घालून मी मस्त दोघं साइडने पिझ्झा बेस मस्त असा शेकून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी या ठिकाणी भाज्या घेतलेल्या आहेत। कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो मस्त असे उभे उभे कट करून घेतलेले आहेत। ते पण मी तव्यावर थोडं बटर टाकून ते पण थोडे फ्राय करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर आता मी जो शेकून घेतलेला पिझ्झा बेस आहे तो घेतला। त्याच्यावर मी या ठिकाणी पिझ्झा सॉस सगळ्यात आधी मी टाकून घेतला आहे। तो मस्त सगळ्या बेसला आपण पसरून घेणार आहोत। त्याच्यानंतर या ठिकाणी मी मेयोनीज टाकून घेत आहे। मेयोनीज पण मस्त असं सगळ्या बेसला आपण लावून घेणार आहोत। आता मेयोनीज लावून झाल्यावर आपला टोमॅटो सॉस जो आहे तो पण मी आता या ठिकाणी वरून टाकून सगळ्या बेसला मस्त असा लावून घेणार आहे। आता या ठिकाणी माझं सगळं सॉस वगैरे लावून झालेलं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी मी अमूलचं चीज घेतलेलं आहे, मोझरेला चीज, ते आपण आता या बेसवर टाकून घेणार आहोत। तुम्हाला ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता। कमी पाहिजे असेल कमी, जास्त पाहिजे असेल जास्त, त्याप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता। आता यानंतर मी ज्या ह्या भाज्या मस्त अशा फ्राय करून घेतलेल्या आहेत थोड्या, त्या मी आता या ठिकाणी माझ्या पद्धतीने वरून रचून घेत आहे, म्हणजे ठेवून घेत आहे। सगळ्यात आधी मी शिमला मिरची, त्यानंतर मी कट केलेले टोमॅटो या ठिकाणी ठेवून घेते, कांदा पण मी ठेवून घेते। आता हे सगळं ठेवून झाल्यावर माझ्याकडे कॉर्न्स आहेत, ते कॉर्न पण मी आता या ठिकाणी वरून टाकून घेणार आहे। मस्त तुम्हाला ज्या प्रमाणात पाहिजे किंवा अजून जे काही वरून तुम्हाला एक्स्ट्रा भाज्या म्हणा काही असं वरून ॲड करायचं असेल तर ते तुम्ही ॲड करू शकता। तर मी या ठिकाणी एवढेच घेतलेले आहेत, मला हे जास्त आवडतात म्हणून मी हे घेतलेले आहेत। तुम्हाला इतर आवडत असेल तर तुम्ही इतरही घेऊ शकता। आता वरून कॉर्न टाकून झाल्यावर परत मी मोझरेला चीज याच्यावर टाकून घेणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता। आता चीज टाकून झाल्यावर मी याच्यावर आता माझ्याकडे पिझ्झा सीझनिंग आहे ते मी आता यावर टाकून घेत आहे। वरून पिझ्झा सीझनिंग टाकून झाल्यावर या ठिकाणी मी चिली फ्लेक्स पण वरून थोडंसं टाकून घेत आहे। आता त्यानंतर इकडे पॅन थोडंसं गरम करून त्यावर मी 1 चम्मच बटर घालून घेत आहे आणि मस्तपैकी आता त्याच्यावर आपलं तयार केलेला पिझ्झा बेस या ठिकाणी ठेवून घेऊया आणि एक 10 मिनटं मस्त लो फ्लेमवर वरून झाकण ठेवून मस्त असा पिझ्झा आपण शेकून घेणार आहोत। तर या ठिकाणी 10 मिनटं झालेले आहेत। आपण ओपन करून बघू, सगळं चीज आपलं असं व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे आणि हा पिझ्झा आपला रेडी झालेला आहे आणि खालूनही पिझ्झा अजिबात सुद्धा जळालेला नाही। तर पिझ्झा आपला तयार आहे। मस्त आता कट करून पिझ्झा खाण्यासाठी आपला तयार आहे। तर मंडळी, तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग मंडळी, पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात रहा। बाय बाय।